हाय हॅलो नमस्कार, मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार नाही, कारण त्याचे बरेचसे व्हिडिओज मी रेग्युलर करत असते. तर आज मी तुमच्यासोबत वेगळा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. होतं असं की जेव्हा आपण घरच्यांना काही नाश्ता देतो किंवा जेवण देतो, तर प्रत्येक वेळी आपल्या सगळ्यांचा हाच प्रश्न असतो की आपण त्यांना कसं हेल्दी देऊ आणि कसं छान पद्धतीनं व्हरायटीमध्ये त्यांना जेवण देऊ किंवा नाश्ता देऊ. तर आज मी नाश्ता जो काही बनवणार आहे तो नाश्ता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण रोज रोज तोच नाश्ता तोच पॅटर्न करून आपल्याला सुद्धा बोर होतं आणि खाणाऱ्याला सुद्धा बोर होतं. आणि त्यासाठी मी आज नाश्त्याला बनवणार आहे कांदे पोहे. तर कांदे पोहे आमचे तर सगळ्यांचे खूप फेवरेट आहेत. आय होप तुम्हा सगळ्यांचे सुद्धा खूप फेवरेट असतील, आवडीचे असतील. पण रोज तेच कांदे पोहे देण्यासोबत आज म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी द्यावं. असं मध्ये आधी थोडेफार चेंजेस मी करत असते. तर तेच म्हटलं आज मी तुमच्यासोबत शेअर करेन, कारण बऱ्याच जणींना याचा फायदा होईल. कारण जेव्हा आपण असं व्हरायटीमध्ये काहीतरी जेवण करतो किंवा नाश्ता करतो, तेव्हा ते करणाऱ्याला सुद्धा खूप छान वाटतं आणि ते खाणाऱ्याला सुद्धा खूप छान वाटतं. आणि पोटभरीचं सकाळी नाश्ता वगैरे केला ना, तर आपल्याला लवकर भूक सुद्धा लागत नाही आणि आपण काहीतरी हेल्दी खाल्लं किंवा हेल्दी बनवलं याचा सुद्धा आपल्याला खूप छान आनंद होतो. तर तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं काही व्हॅल्युएबल सजेशन्स असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर अद्या जास्त वेळ न बोलता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत हा स्पेशल नाश्ता. तर अशा पद्धतीनं छान आपण सर्व करून दिलेली ही प्लेट पाहिल्यानंतर खाणारा तो अगदी पोटभर मनापासून खाईल. कारण जेवण नुसतं तोंडाने आपण खात नाही, तर पहिलं ते नजरेनं खातो. असं छान दिसलं ना की खाणाऱ्याची भूकसुद्धा वाढते आणि जेवण खूप आवडीने खाल्लं जातं. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये घेणार आहे मी पोहे. आता हे पोहे मी चाळून ठेवलेले आहेत. तुम्ही चाळलेले नसतील तर तुम्ही ते चाळून वगैरे व्यवस्थित घ्या. मी पोहे आणल्यानंतर ते चाळूनच भरून ठेवते की गडबडीच्या टायमिंगमध्ये आपल्याला पटकन यूज करता येतील. आता तुम्हाला जेवढे हवे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पोहे घ्या हे. आणि ते पोहे पाण्याने 2-3 वेळानं स्वच्छ धुवून घ्यायचे. कारण त्याच्यामध्ये जर काही कचरा असेल किंवा काही पावडर वगैरे असेल तर अशा पद्धतीनं हे सगळं वर येतं. तर 2-3 वेळा स्वच्छ धुतले ना तर पोहे आपले छान स्वच्छ होतात. तर मी सुद्धा आता इथे 2-3 वेळा पोहे स्वच्छ धुवून घेते. आणि बऱ्याचदा काय होतं ना, आपण हे पोहे असे भिजवतो ना, तर त्यावेळी बऱ्याच जणींचे पोहे ना असे एकदम चिकट होतात किंवा ते गिजगे होतात, एकदम मऊ पडून जातात. तर त्यासाठी काय करायचं, आपण हे पोहे धुताना ना पटकन थोड्या थोड्या वेळाने लगेच पाणी टाकून ते धुवून ठेवायचे. आणि जेव्हा हे पाणी काढतो ना, तर पोह्यातलं संपूर्णपणे पाणी काढून घ्यायचं. आणि त्यानंतर मी सांगणार आहे एक छोटीशी ट्रिक, तर ती आता तुम्हाला मी इथे करूनसुद्धा दाखवणार आहे. आता मी 2 वेळा पोहे धुतलेले आहेत. आता अजून एकदा पाणी टाकले आणि हे बघा, हे सगळं पाणी जे आहे पोह्यातलं ते आपलं अशा पद्धतीनं ना संपूर्ण पाणी काढून टाकायचे. आणि त्यानंतर हे पोहे असे ठेवल्यानंतर थोडासा वरून ना पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे. शिंतोडा म्हणजे थोडंसं पाणी वरून असं स्प्रिंकल करायचं आहे, जेणेकरून ते पोह्यांमध्ये छान फुलेल. आणि झाकण एक ठेवून 5 ते 10 मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे पोहे आपले छान फुलतील आणि मुरतील पाण्यामध्ये त्यानंतर मी आता इथे तयारी करून घेणार आहे, जे आपण सॅलड बनवले त्यासाठी. तर याची तयारी तुम्हाला आदल्या दिवशी थोडीशी करायला लागेल. तर मी चणे थोडेसे भिजत घातले होते आणि कुकरला ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. छान मऊ शिजवून घेतलेले आहेत ते चणे. तर आता मी काय करणार आहे, ह्या एका छोट्या डब्यामध्ये ना सगळे चणे जे आहेत ना, ते चणे पहिले सगळे काढून घेणार आहेत. याचीसुद्धा क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा, तुम्हाला जेवढी लागेल तेवढी. तर हे छान मऊ बॉईल झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे गाजर. आता याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही अवेलेबल असतील व्हेजिटेबल्स, म्हणजे काकडी असेल, त्यानंतर बीट असेल, तर ते सगळं तुम्ही इथे ॲड करू शकता. तर मी इथं टाकलेलं आहे गाजर, माझ्याकडे जे अवेलेबल होतं. त्यानंतर टाकलेला आहे टोमॅटो बारीक चिरलेला. त्यानंतर थोडासा कांदा टाकलेला आहे, कारण कांद्याचा वास बऱ्याच जणांना नाही आवडत किंवा आपण ते लगेच नसेल खाणार, तर थोडासाच कांदा टाकलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टेस्टसाठी थोडंसं मी चिली फ्लेक्स टाकलेलं आहे इथे आणि थोडंसं चवीनुसार मीठ. आता हे सगळं झाल्यानंतर आपलं सॅलड तर तयार आहे. पण या सॅलडला खरी टेस्ट जी येणार आहे ना, तर आपण आता हा जो तडका देणार आहोत ना, या तडक्याने तर सॅलडची टेस्ट जी आहे ना ती खूप सुंदर अप्रतिम लागणार आहे. असं सुद्धा सॅलड तुम्ही खाऊ शकता, पण तडका दिल्यानंतरचं हे जे सॅलड आहे ना, ते तुम्ही जर एकदा खाल्लं ना, तर माझी खात्री आहे नक्की तुम्ही ते सारखं करून खाल आणि खूप तुम्हाला आवडेल ते.
ते याच्यामध्ये आपण जसं नेहमी तडका देतो तसं एक पॅनमध्ये तेल मी गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर जिरं, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि हे अशा पद्धतीनं ना हा जो तडका तुम्हाला जेवढा क्वांटिटीमध्ये हवा आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये त्याच्यामध्ये टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं. कढीपत्ता वगैरे छान त्याच्यामध्ये तडतडू द्यायचा, जेणेकरून तो पूर्ण त्याचा स्वाद जो आहे ना तो आपल्या तेलामध्ये उतरेल. आणि ते सगळं असं छान पद्धतीनं मिक्स करायचं, जेणेकरून ते जे तडका आहे तो आपलं पूर्ण ते ज्या व्हेजिटेबल्स आणि चणे आपण टाकलेले आहेत ना त्याच्यामध्ये छानपैकी सगळं मिक्स होईल. तर आता मी हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि तुम्हाला आता हा फर्स्ट बाईट सॅलडचा दाखवतो. किती छान दिसतोय आणि किती शायनी दिसतो. तर बघितल्यानंतरच असं वाटतं की आपण पटकन खाऊया. तर आता इथे सॅलड तयार झालेला आहे. तोपर्यंत बघा आपले हे जे पोहे मी ठेवले होते ना ते बघा आता कुठेही चिकट झालेले नाहीत, मस्त छान सुटसुटीत मोकळे झालेले आहे. तर आता सुरू करूया आपण पोह्यांची रेसिपी. तर सगळ्यात पहिल्यांदा कढई गरम करून घेते आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल तुम्हाला हवं असेल तर थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये टाकलं तरी चालेल, त्यामुळे पोहे छान फुलतात आणि एक शायनी वगैरे असे छान दिसतात, चमकदार पोहे छान दिसतात. तर मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल थोडंसं गरम झालं आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फोडणी द्यायची आपण. तर फोडणीसाठी सगळ्यात पहिल्यांदा मी टाकलेलं आहे मोहरी. मोहरी अगदी छानपैकी तडतडू द्यायची, म्हणजे त्याचा जो कडवटपणा असेल ना तो सगळा निघून जाईल. त्यानंतर टाकायचं आहे जिरं, त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे, त्यानंतर कढीपत्ता. तर ह्याची फोडणी ना जेवढी छान होईल ना तेवढं आपल्याला पोह्याला किंवा कुठल्याही गोष्टीला ना खूप छान टेस्ट येते. तर ती मोहरी छानपैकी तडतडली आहे, जिरं वगैरे हे सगळ्याची फोडणी छान झाली. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा. आता कांदे पोहे करताना ना कांदा थोडासा तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घ्या, जेणेकरून त्या कांद्याचा पूर्ण अर्क जो आहे ना तो आपल्या पोह्यांना खूप छान लागतो आणि पोहे खूप छान टेस्टी होतात. तर कांदा थोडासा जास्त घ्या त्याच्यामध्ये. तर कांदा मी टाकलेला आहे. कांदा कंप्लीट ब्राऊन होऊन द्यायचा नाही, थोडासा परतला की त्याच्यानंतर टाकायचा आहे टोमॅटो. टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. पण टोमॅटोने सुद्धा टेस्ट छान येते, कारण आपण जसं पोह्यांवर लिंबू फिरवून घेतो ना तसं आज माझ्याकडे लिंबू नाही आहे, तर त्यासाठी मी टाकलेला आहे टोमॅटो. त्यानंतर ते छान परतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मीठ मी ते आधीच टाकते, जेणेकरून याच्यामध्येच टाकलं ना तर या सगळ्याला कांदा टोमॅटोला मीठ छान लागेल आणि आपल्या पोह्यांनासुद्धा सगळीकडं मीठ छानपैकी पसरलं जाईल. तुम्ही मीठ नंतर टाकलं तरी चालेल, पण मी मात्र अशाच पद्धतीनं टाकते, जेणेकरून ते खारटसुद्धा होत नाहीत आणि सगळ्या पोह्यांना ना आपलं मीठ छान पद्धतीनं लागतं. तर हे थोडंसं आता असं छानपैकी परतून घेतले. त्यानंतर टाकायची आहे हळद. हळदसुद्धा छानपैकी टाकून परतून घ्यायची थोडीशी तेलामध्ये, जेणेकरून ती हळद आपल्या पोह्यांना सगळी व्यवस्थित लागेल. आणि त्यानंतर आता ही छानपैकी आपली फोडणी तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण हे जे भिजवून घेतलेले मोकळे सुटसुटीत जे पोहे आहेत ना ते अशा पद्धतीनं टाकून घ्यायचे. तर कांदे पोहे मला तरी असं वाटतं पोहे तुमचे छान भिजले ना असे मोकळे सुटसुटीत तर पोहे खूप छान होतात. आणि ते जर चिकट झाले, त्याचे लगदा झाला ना तर ते कांदे पोहे करण्याला पण काही अर्थ नाही, कारण ते सगळे ना कढईला किंवा पातेल्याला ज्याच्यात तुम्ही करताय ना त्याला चिकटून बसतात आणि अजिबात मोकळे सुटसुटीत होत नाहीत. तर ही तुम्ही टीप जी आहे ना ती नक्की करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल आणि तुमचे कांदे पोहेसुद्धा ना खूप छान मोकळे आणि सुटसुटीत अशा पद्धतीनं होतील. तर पोहे टाकल्यानंतर तुम्ही बघता इथं सगळ्या साईडनं असं छानपैकी परतून घ्यायचे, हलवून घ्यायचे. त्यानंतरसुद्धा आता बऱ्याच आपण पोहे केले ना तर बऱ्याचदा काय होतं, पोहे थोड्या वेळाने खाल्ले ना, गरम गरम खाल्ले तर ते छान मऊ लागतात, थोड्या वेळाने खाल्ले ना तर ते कडक होतात. तर त्यासाठी काय करायचं आहे, आता हे पोहे आपले झाले ना की पुन्हा थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आहे कोथिंबीर आणि त्यानंतर असं थोडंसं 5 ते 10 मिनटं असं झाकण ठेवायचं आहे त्याच्यावर आणि बारीक गॅस करून ठेवायचं आहे, एकदम बारीक गॅस करायचा आहे, जेणेकरून पोहे आपले छानपैकी फुलतील, कारण आपण इथं पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे. आता इथं मी प्लेट सर्व करते, पण इथे माझ्याकडून एक मिस्टेक झालेली आहे. जे मी सार किंवा कढण जे आहे चणे शिजवलेलं, तर त्याची क्लिप जी आहे ना ती शूटच नाही केली, म्हणजे कॅमेरा तेव्हा बंद होता, ते माझ्या लक्षातच नाही आलं. तर ते मी सांगते थोडक्यात. पॅनमध्ये मोहरी, जिरं, कढीपत्त्याचा तडका द्यायचा, थोडंसं चवीनुसार तिखट टाकायचं, मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये ते पाणी ओतायचं आणि त्याला छान उकळी काढायची. एकदम टेस्टी कढण होतं ते अजिबात फेकून द्यायचं नाही पाणी, जे पण आपण कडधान्य शिजवलेलं आहे ते. तर तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आता इथं प्लेट सर्व करते. सगळ्यात पहिल्यांदा दिलेले आहेत पोहे, त्यानंतर आपण जे काही ड्रायफ्रूट्स खूप हेल्दी असतात, खूप आवश्यक आहे, रोज सकाळी ड्रायफ्रूट्स भिजत घालायचे आणि खायचे, संध्याकाळी भिजत घालायचे, सकाळी खायचे. तुम्ही हे नक्की करा, खूप फायदा होईल तुमच्या फॅमिली मेंबर्सला आणि तुम्हालासुद्धा.
तर तुमच्या आवडीने तुम्ही ड्रायफ्रूट्स भिजत घालू शकता आणि खाऊ शकता. तर त्यानंतर हे चणे जे काही सॅलड आहे चण्याचं ते दिलेलं आहे. त्यानंतर हे कढण आहे. तर हे अशा पद्धतीची प्लेट आपण सर्व केलेली आहे. तर आय होप तुम्हाला नक्की आवडेल आणि या पटकन नाश्ता करायला आणि ईट हेल्दी अँड स्टे हेल्दी. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.